Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. First of all, very good morning to all of you. Welcome to this 7th session of this formula revision series. In this series, we are going to discuss the important formulas related to the shear stress distribution. लास्ट टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं की बेंडिंग स्ट्रेसेसशी रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे बाय युजिंग सिंपल फॉर्म्युलेज. या सेशन मध्ये सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत की शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड एमसीक्यू जे आहेत, न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आहेत किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जे आहेत हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत बाय युजिंग सिंपल फॉर्म्युलेज. ओके, सो सगळ्यात पहिला जो इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो तुमच्या शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन मध्ये शियर स्ट्रेसशी रिलेटेड फर्स्ट फॉर्म्युला दॅट इज शियर स्ट्रेस इज इक्वल्स टू शियर फोर्स मल्टिप्लाइड बाय एरिया मल्टिप्लाइड बाय वाय बार डिवाइडेड बाय, यालाच मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो बी इंटू आय. कारण काय हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. सिंपल फॉर्म्युला जो आहे हा कसा लक्षात ठेवायचा, से बाय इतकंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण यासोबतच हे ऍक्च्युअली जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही कशा पद्धतीची इन्फॉर्मेशन म्हणजे याच्या ज्या टर्म्स आहेत या नक्की काय आहेत. तर सपोज ही एक बीम असेल, ही अशी एक बीम असेल. सपोज इथे एक सपोर्ट असेल, या साईडला एक आणि ह्या साईडला एक. आणि सपोज इथून जर एक फोर्स तुमचा अप्लाय अशा पद्धतीने जर होत असेल तर आपण याच्या आधीच्या सेशन मध्ये बघितलं होतं की इतर रिएक्शन W/2 इतर रिएक्शन W/2 जर हे अशा पद्धतीने सिमेट्रिक असेल तर हे अशा पद्धतीने W/2 हे दोन्ही साईडला शेअर फोर्स तुमचा डेव्हलप होत होता, रिएक्शन डेव्हलप होते, तीच तुमची मॅक्झिमम शेअर फोर्सची व्हॅल्यू होती. आता ह्या शेअर फोर्समुळे जी काय स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत ह्या अलॉंग द डेप्थ कशा असणार आहेत हे आपण ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजेच हेच जर आपण क्रॉस सेक्शन बघितला ह्या बीमचा तर हा असा काहीतरी क्रॉस सेक्शन असेल. जर आपण या साईडला ही अशी लाईन बघितली, ओके, त्यानंतर ही एक लाईन अशी असेल सपोज, आणि त्याचबरोबर इथून जर ही लाईन अशी आपण जर पास केली तर ह्या अलॉंग द डेप्थ ह्या शियर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे ह्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. आणि त्याच्याशीच रिलेटेड हा फॉर्म्युला आहे शियर स्ट्रेस इज इक्वल्स टू से बाय. तर यस म्हणजे काय असणार आहे, इथली जी काय शियर फोर्सची व्हॅल्यू डेव्हलप होणार आहे ते म्हणजेच असणार आहे यस. त्यामुळे हा फॉर्म्युला फक्त पाठ न करता यामधल्या टर्म समजून घ्या. यस म्हणजेच काय असेल, शियर फोर्स असेल तुमचा, मॅक्झिमम शियर फोर्स जो काय तयार होत आहे तो आपण कन्सिडर करतो. ए म्हणजेच काय असतं तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया असतो. बट हा क्रॉस सेक्शनल एरिया कसा घेतो बघा आपण, जर आपल्याला नीट समजून घ्या, इथल्या लेअरचा जर शियर स्ट्रेस पाहिजे असेल तर ह्या लेअरच्या अबाव जो काय एरिया असेल तो एरिया इथं आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, जर आपल्याला इथं पाहिजे असेल एक्झॅक्टली सेंटरला तर ह्या सेंटरचे जे काय ऍक्सिस आहे त्याच्या अबाव जो काय एरिया आहे, टोटल एरिया जो काय आहे हा मला ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचा असतो. त्यानंतर वाय बार म्हणजे काय, आता जो काय मी पहिला एरिया कन्सिडर केला होता त्यासाठी मी सांगतो वाय बार काय आहे. हा जो काय फर्स्ट एरिया आहे म्हणजे इथला जर मला शियर स्ट्रेस पाहिजे असेल ह्या लेअरला तर इथं बघा हा जो काय सिलेक्टेड एरिया आहे, ह्या सिलेक्टेड एरियाचा जो काय CG पॉइंट असेल त्याचं जे डिस्टन्स आहे न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं त्याला आपण वाय बार असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, वाय बार असं म्हणतो. सो यस इंटू ए इंटू वाय बार. हे तर तुम्हाला टर्म्स ज्या आहेत ह्या क्लिअर झालेल्या आहेत. त्यानंतर बी म्हणजे काय असेल, सिम्पली ही जी काय विड्थ आहे सेक्शनची, ही विड्थ म्हणजे बी असेल. ही काही सेक्शन मध्ये थ्रू आउट द सेक्शन तुमचा कॉन्स्टंट असू शकते जसं इथं आहे. काही ठिकाणी ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅरी सुद्धा होऊ शकते. ओके, आणि आय म्हणजे काय असेल तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजेच काय असेल, ह्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. तर ह्या टर्म्स तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. आता हे सगळं जे काय डिस्ट्रीब्युशन आहे हे डिस्ट्रीब्युशन तुमच्या जी काय स्क्वेअर आहे, वायचा जो काय स्क्वेअर आहे म्हणजे जे काय डिस्टन्स आहे न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं तुमच्या त्या लेअर पर्यंत, तर ह्या वाय स्क्वेअर वर डिपेंड राहतं. म्हणजेच इथं जे काय डिस्ट्रीब्युशन असणार आहे, डिस्ट्रीब्युशनची जी काय प्रोफाईल आहे ही वाय स्क्वेअर असल्यामुळे कर्व नेचर येतं जे पॅराबोलिक असतं. ओके, आता हे डिस्ट्रीब्युशन पहिला बघूयात आणि मग हा फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे. जर सपोज हे असं जर रेक्टँग्युलर सेक्शन एखादा दिला असेल, जर असा काहीतरी रेक्टँग्युलर सेक्शन दिला असेल तुम्हाला, ओके, आणि इथून जर मी ही सपोज सेंटर लाईन अशी काहीतरी कन्सिडर केली तर या केसमध्ये हे जे आहे हे अशा पद्धतीनं जर मला इथं सांगायचं झालं तर हे डिस्ट्रीब्युशन जे आहे हे असं डिस्ट्रीब्युशन येतं. हे जे डिस्ट्रीब्युशन आहे पॅराबोलिक असल्यामुळे इथं डिस्ट्रीब्युशन येतं. या एक्स्ट्रीम फायबरला एक्स्ट्रीम साईडला शियर स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ही 0 राहते. या साईडला सुद्धा शियर स्ट्रेसची व्हॅल्यू जी आहे ही 0 राहते. आणि इथं जे आहे ही टाऊ मॅक्स असतो तुमचा. आणि ह्या टाऊ मॅक्सची व्हॅल्यू जसं आधीच्या स्लाइडवर सुद्धा सांगितलं होतं की 3/2 ऑफ टाऊ अवरेज. हे तर आपल्याला माहित आहे की 3/2 असतं म्हणजेच 1.5 टाइम्स असतं. तर हे टाऊ अवरेज म्हणजेच काय की जे काय आपण शेअर फोर्स कन्सिडर करत आहोत आणि जो काय क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर करत आहोत
तर त्याचा म्हणजे शेअर फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजेच असते तुमची टाऊ ॲव्हरेज, ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. त्याच्या 3/2 म्हणजेच त्याच्या 1.5 टाइम्स तुमची काय असणार आहे, इथली शिअर स्ट्रेस असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या क्वेश्चन मध्ये सपोज शिअर स्ट्रेस जी डेव्हलप होत आहे ती 100 MPa होत आहे जस्ट फॉर एक्झाम्पल, तर या केसमध्ये टाऊ मॅक्स जी आहे ही 1.5 टाइम्स म्हणजेच 150 MPa जी आहे ही 150 MPa काय असणार आहे तुमची मॅक्झिमम शिअर स्ट्रेस असणार आहे. तर हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा जो काय फॉर्म्युला आहे 1.5 हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. यावरच बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहेत. सो 1.5 इंटू टाऊ ॲव्हरेज हे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे टाऊ मॅक्स साठी. ओके. त्यानंतर हेच जर तुम्हाला सॉलिड सर्क्युलर सेक्शन दिलं तर या केसमध्ये सॉलिड सर्क्युलर सेक्शन मध्ये ऍक्च्युली हा इथं घेताना आपल्याला हे S डिवायडेड बाय π/4 d² असलं पाहिजे ॲव्हरेज जी काय आपली व्हॅल्यू असणार आहे, ॲव्हरेज जो काय एरिया असणार आहे त्यासाठी. तर यामध्ये 4 डिवायडेड बाय 3 हा फॅक्टर लक्षात ठेवा. 4/3 म्हणजेच 1.33 हे फॅक्च्युअल मध्ये सुद्धा ही व्हॅल्यू जी आहे ही माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे काही ऑप्शन मध्ये 4/3 देतील, काही ठिकाणी 1.33 देतील. किंवा हे जर सॉल्व्ह केलं तर काय येईल बघा, हा 4 जो आहे हा इथे गेल्यानंतर 4 मल्टिप्लाइड बाय 4 16S डिवायडेड बाय 3 इंटू π इंटू d². हेही तुम्हाला काही याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये अशा टाइपचा सुद्धा क्वेश्चन जो आहे हा विचारला जाऊ शकतो. आता परत एकदा ह्याचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर सेम डिस्ट्रीब्युशन इथं सुद्धा तयार होईल तुमचं. सेम जे डिस्ट्रीब्युशन आहे इथून सुद्धा तुमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जे आहे हे अशा पद्धतीने तयार होईल तुमचं. तर या केसमध्ये बघा इथून जे आहे ते असं डिस्ट्रीब्युशन होईल. मगासारखं जे आहे डिस्ट्रीब्युशन सेम राहील आणि इथली जी व्हॅल्यू आहे सांगितली मगाशी मी तुम्हाला ही टाऊ मॅक्सची व्हॅल्यू 1.33 ऑफ टाऊ ॲव्हरेज असणार आहे. 1.33 ऑफ टाऊ ॲव्हरेज असणार आहे. हे झालं सर्क्युलर सेक्शन साठी. हे जर ट्रायंग्युलर सेक्शन साठी जर विचारलं तर ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये एक थोडंसं एक एक्सेप्शन असं असणार आहे की रेक्टँग्युलर सेक्शन, सर्क्युलर सेक्शन ह्या दोन्ही केसमध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ही सेंट्रॉइडल ॲक्सिसला होती. इथं मात्र काय होतं बघा, इथं मॅक्झिमम शिअर स्ट्रेसची जी व्हॅल्यू दिलेली आहे ही व्हॅल्यू तुमची ॲट h/2 ला येते आणि ही जी आहे न्यूट्रल ॲक्सिसची म्हणजेच h/3 ला जी व्हॅल्यू राहते ही मात्र मॅक्झिमम न येता ही 1.33 ऑफ ॲव्हरेज राहते आणि h/2 ला जी व्हॅल्यू येते ही 1.5 ऑफ ॲव्हरेज राहते. म्हणजेच असं जर ट्रायंग्युलर सेक्शन दिला असेल तुम्हाला तर यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं असतं नीट समजून घ्या. या ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे तर या अशा पद्धतीने ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये बघा हे जर सेंटरला कन्सिडर केलं तर इथून हा असा सेंटरचा पॉइंट येईल आणि h/3 वाला जो पॉइंट आहे हा इथं कुठेतरी असेल सपोज h/3 वाला. तर इथं जी डिस्ट्रीब्युशन आहे ही मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे ही इथपर्यंत जाईल या सेंटर पर्यंत. ओके. म्हणजेच टाऊ मॅक्स जो आहे हा सेंटरला आला, h/2 ला आला टाऊ मॅक्स आणि न्यूट्रल ॲक्सिस जिथं आहे तुमची सेंट्रॉइडल ॲक्सिस जिथं आहे तिथं मात्र ही व्हॅल्यू मॅक्झिमम नाही. इथं आहे 3/2 ऑफ ॲव्हरेज म्हणजेच 1.5 आणि इथं आहे 4 डिवायडेड बाय 3 ऑफ ॲव्हरेज म्हणजेच 1.33. तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत ट्रायंग्युलर सेक्शनसाठी. त्यानंतर डायमंड सेक्शनसाठी जो फॉर्म्युला आहे तो 9/8 ऑफ ॲव्हरेज असतो. हा लक्षात ठेवा. 9/8 ऑफ ॲव्हरेज हे वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे. बट स्टँडर्ड जे ॲव्हरेजसाठी जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर हे 9/8 जे आहे हे लक्षात ठेवा. आता डायमंड सेक्शन म्हणजे कसं असणार आहे बघा, हा जो आहे हा तुमचा अशा पद्धतीचा डायमंड सेक्शन असणार आहे. यामध्ये जर बघायचं झालं तर इथून बघा हे इथून एक जाईल अशी लाईन, ही सेंटरची आपली एक अशी एक लाईन जाईल, ही सेंटरची अशी एक लाईन जाईल आणि इथून एक परत आपली ही लाईन जी आहे ही जाणार आहे. तर इथं सुद्धा जे मगा सांगितल्या पद्धतीनं तुमच्या ह्या न्यूट्रल ॲक्सिसला ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू तुमची मॅक्झिमम न येता दुसऱ्या एका ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही मॅक्झिमम राहते. तर हे सुद्धा एक एक्सेप्शन लक्षात ठेवा. इथं जो शेप तयार होतो ह्या शेप लक्षात ठेवायला सुद्धा अगदी सिंपल आहे. तर असा काहीतरी हा बी सारखा शेप तुमचा तयार होतो आणि इथून जी व्हॅल्यू आहे याशी साधारण परत डिक्रीज होते आणि ही जी व्हॅल्यू आहे हा बी सारखा तुमचा शेप जो आहे हा शेप तयार होतो. तर इथं जी व्हॅल्यू आहे ही मॅक्झिमम राहिलेली आहे आणि हीच आहे तुमची 9/8 ऑफ ॲव्हरेज. हे असंही देतील तुम्हाला आणि इथली जी व्हॅल्यू आहे ही न्यूट्रल ॲक्सिसची असते, ही तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे या ॲव्हरेज व्हॅल्यू सोबतच ही मॅच करते. तर ॲव्हरेज म्हणजेच काय, याचा जर क्रॉस सेक्शनल एरिया घेतला आपण तर हा एरिया येईल तुमचा a², हा एरिया असेल तुमचा a² आणि जर तुम्हाला
इथून हे डायगोनल जो आहे हा बी दिला असेल सपोज, हा डायगोनल, आणि हा डायगोनल सपोज बीच देतील किंवा काही बुक मध्ये डी दिलेला असतो. ओके, बी आणि डी ऍक्च्युली स्क्वेअर सेक्शनचा हा फक्त ओरिएंटेशन चेंज केला तर मग बी आणि डी सेमच राहील. बट हे जे डिस्टन्स आहे टॉप पासून हे लक्षात ठेवा 3b किंवा 3d डिवायडेड बाय 8 असतं. 3b डिवायडेड बाय किंवा 3d डिवायडेड बाय 8 असतं इकडून. हे डिस्टन्स लक्षात ठेवा. यावर सुद्धा न्यूमरिकल एक्झाम्पल जे आहे ते न्यूमरिकल एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. इथं व्हॅल्यू ही मॅक्झिमम राहणार आहे. तर हे झालं तुमच्या डायगोनलसाठी, हे झालं तुमच्या डायगोनलसाठी. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. त्यानंतर आता काही क्वेश्चन्स बघूयात आपण. स्मॉल टॉपिक आहे ऍक्च्युली हा शिअर स्ट्रेसेस जो आहे टॉपिक हा खूप स्मॉल टॉपिक आहे. यावर बरेचसे सिंपल फक्त फॉर्म्युला डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड ज्यावर सिंपल क्वेश्चन्स तुमचे तयार होऊ शकतात. तर बघूयात आपण काय काय क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. फर्स्ट वन, द रेशो ऑफ मॅक्झिमम अँड अवरेज शिअर स्ट्रेसेस ऑन अ रेक्टँग्युलर सेक्शन इज. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ही मॅक्झिमम व्हॅल्यू 3/2 राहते अवरेज पेक्षा. म्हणजेच 3/2 म्हणजेच काय राहील हे 1.5, म्हणजेच काय राहील 1.5. त्यामुळे याचा ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी जो आहे 1.5 हा याचा करेक्ट येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द मॅक्झिमम मॅग्निट्यूड ऑफ अ शिअर स्ट्रेस ड्यू टू शिअर फोर्स एफ ऑन अ रेक्टँग्युलर सेक्शन ऑफ अ एरिया ए ॲट द न्यूट्रल ॲक्सिस इज. तर सेम क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. तर कशा पद्धतीने विचारला, इथं तुम्हाला आता क्वेश्चन जो आहे हा अशा फॉर्मॅटमध्ये विचारला. तर आपल्याला काय माहिती आहे, मॅक्झिममची जी व्हॅल्यू आहे ही मॅक्झिममची व्हॅल्यू 3/2 ऑफ अवरेज हे तर माहित आहे. आता अवरेजची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, एफ डिवायडेड बाय ए असणार आहे. म्हणजेच कुठला ऑप्शन मॅच होत आहे बघा, या क्वेश्चन मध्ये तुमचा ऑप्शन सी जो आहे ऑप्शन सी तुमचा मॅच होत आहे. 3/2 एफ बाय ए. तर हे असं अवरेजच्या व्हॅल्यू मध्ये देतील किंवा असं सिम्पली एफ डिवायडेड बाय ए च्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे शिअर स्ट्रेस इज ए कॅल्क्युलेटेड बाय द इक्वेशन. बघा अगदी सिंपल क्वेश्चन या टॉपिकवर आलेले आहेत. खूपच लिमिटेड क्वेश्चन्स आहेत बट सिंपल क्वेश्चन्स यावर आलेले आहेत. सो शिअर स्ट्रेसचा जो काय फॉर्म्युला आहे तो आपण मगाशीच मी सांगितलं कसं लक्षात ठेवायचं आहे, से बाय हे लक्षात ठेवायचं. तर से बाय कुठल्या ऑप्शन मध्ये तयार होत आहे बघा, पहिल्याच ऑप्शन मध्ये तयार होत आहे से बाय. ओके, फक्त इथं आय बी लिहिलेलं आहे ते बी आय असायला पाहिजे. ठीक आहे, बट आपल्याला जो काय फॉर्म्युला माहित आहे त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की से बाय हे तुम्ही याच्या पद्धतीनं लगेच लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे द शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ओव्हर अ बीम ऑफ अ सॉलिड सर्क्युलर सेक्शन इज सच दॅट. आता इथं क्वेश्चन विचारलेलं आहे तुम्हाला सर्क्युलर सेक्शन साठी. आता इथं क्यू मॅक्स म्हणजेच काय तुमचा टाऊ मॅक्स आहे. तर टाऊ मॅक्स ची व्हॅल्यू काय सांगितली होती मी 4/3. 4/3 म्हणजे आणखी एक फॅक्टर काय सांगितला होता 1.33 ऑफ अ टाऊ अवरेज. तर ह्या इक्वेशनशी रिलेटेड कुठली इक्वेशन दिसत आहे बघा तुम्हाला, ही इक्वेशन दिसत आहे. टाऊ मॅक्स इज इक्वल्स टू 1.33 इंटू टाऊ अवरेजच्या ऐवजी तर फक्त टाऊ मॅक्सच्या ऐवजी क्यू यूज केलेला आहे. सो क्यू मॅक्स इज इक्वल्स टू 1.33 इंटू क्यू मीन. ओके, क्यू मीन म्हणजेच अवरेज व्हॅल्यू असणार आहे शिअर स्ट्रेसची. आता काही न्यूमरिकल क्वेश्चन्स बघूयात या टॉपिकवर. न्यूमरिकल एक्झाम्पल्स कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे थोडंसं आपण बघूयात. तर बघा न्यूमरिकल मधला फर्स्ट क्वेश्चन, अ बीम ऑफ अ स्क्वेअर क्रॉस सेक्शन ऑफ अ डायगोनल्स 80 mm इज अ प्लेस्ड सच दॅट वन ऑफ इट्स डायगोनल इज अ हॉरिझॉन्टल. म्हणजे हा अशा पद्धतीने जेव्हा सांगितलेलं असतं की डायगोनल इज अ हॉरिझॉन्टल, डायगोनल इज अ व्हर्टिकल, तर डायरेक्टली ही केस कशाची असणार आहे तुमच्या, ही केस असणार आहे तुमच्या डायमंड केसची. ही केस कशाची असणार आहे तुमच्या डायमंड केसची असणार आहे. तर डायमंड केससाठी आताच मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता बघा. डायमंड केसमध्ये जी काय मॅक्झिमम व्हॅल्यू तुमची तयार होत होती, तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू तुमची 3/8 इंटू डी ह्या डिस्टन्सला तयार होत होती, बरोबर आहे. आता इथे डी ची व्हॅल्यू दिलेली आहे 80 mm. हे टोटल किती दिलेलं आहे तुम्हाला 80. हे किती येईल बघा 3/8 मल्टिप्लाइड बाय 80 म्हणजेच हे 8 कॅन्सल होईल, हे राहील 10. म्हणजेच हे आन्सर काय असेल 30 mm. टॉप पासून हे डिस्टन्स किती राहील 30 आणि ह्या इथून किती राहील हे 10. इथून किती राहील हे 10. म्हणजे हे 40 जे आहे हाफ डिस्टन्स तुमचं इथं झालेला आहे. सो हियर ऑप्शन सी इज करेक्ट. इथं जो आहे ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा या केसमध्ये करेक्ट येणार आहे. नेक्स्ट वन, आणखी एक न्यूमरिकल एक्झाम्पल बघूयात कसं विचारलं जाऊ शकतं. रेक्टँग्युलर बीम ऑफ विड्थ 100 mm इज सब्जेक्टेड टू अ मॅक्झिमम शिअर फोर्स. म्हणजे तुम्हाला यस ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचबरोबर बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. द करस्पॉन्डिंग मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द क्रॉस सेक्शन टाऊ मॅक्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. टाऊ मॅक्स सुद्धा दिलेला आहे. द डेप्थ ऑफ द बीम, मग विड्थ आणि डेप्थ दिलेला आहे म्हणजे नक्कीच हा रेक्टँग्युलर सेक्शन असणार आहे. रेक्टँग्युलर सेक्शन साठी आपला जो फॉर्म्युला आहे टाऊ मॅक्सचा, हा टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला आहे 3/2 3/2
ऑफ अ टाऊ ॲव्हरेज म्हणजेच इथं काय घ्यावं लागेल बघा, आता टाऊ मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली दिलेली आहे. ओके, या केसमध्ये ही दिलेली आहे 4, हे असेल 3/2. इथं टाऊ ॲव्हरेज साठी जो काय व्हॅल्यू आहे फोर्सची 60 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ घ्यावं लागेल, कारण किलो न्यूटन आहे, डिवायडेड बाय इथं एरिया जो आहे हा B × D घ्यावा लागणार आहे. तर B दिलेला आहे आपल्याला 100 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे D ची व्हॅल्यू. म्हणजेच हा D चा फॉर्म्युला मला अशा पद्धतीने तयार करून घ्यावं लागेल. हे 4 या साईडला घ्यावं लागेल. सो 3 × 60 × 10⁻³ डिवायडेड बाय हे 4 या साईडला आल्यानंतर 2 × 100 × 4. तर जसं की इथं व्हेरिएशन दिसत आहे ऑप्शनमध्ये, पूर्ण व्हेरिएशन दिसत आहे. तुम्ही परत एकदा पॉवरला जे आहे हे पॉवरला निग्लेक्ट करू शकता. म्हणजेच तुमचं जे काय आन्सर येणार आहे हे 6 मल्टिप्लाइड बाय 3, मी इथं 18 लिहितो, इंटू 10⁻² समथिंग काहीतरी असेल, डिवायडेड बाय इथं 2 × 4 जे आहे हे जे असणार आहे तुमचं 2 × 4 हे 8 असणार आहे, इंटू 10⁻² समथिंग असणार आहे. या केसमध्ये आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. या केसमध्ये 18 डिवायडेड बाय 8 हे इतकं सॉल्व्ह करायचं आहे. 10 ची पॉवर जी आहे ही निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे जर मला इथं मी सॉल्व्ह केलं हे 18 डिवायडेड बाय 8, तर हेच काय येईल बघा 9 डिवायडेड बाय 4. मग 9 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय येईल 2.125 असं काय, सॉरी 2.25 असं काहीतरी, बरोबर आहे. म्हणजेच 2.25 असं काहीतरी येईल. म्हणजेच कुठला ऑप्शन येईल बघा, ऑप्शन बी येईल. हे असं तुम्ही अप्रॉक्सिमेटली सुद्धा सॉल्व्ह करू शकता जर क्वेश्चन मध्ये ऑप्शन मध्ये व्हेरिएशन असेल तर. नसेल तर हे डिटेल मध्ये जर सपोज सॉल्व्ह करायचं असेल, आता काही क्वेश्चन मध्ये हे तुम्हाला असं नेहमीच येईल असंही नाही. तुम्हाला काही वेळेला काय विचारतील की या केसमध्ये तुम्हाला हे 225 देतील, 22.5 देतील, 2250 देतील, असंही ऑप्शन देतील. मग त्या केसमध्ये हे डिटेल कसं सॉल्व्ह करायचं हेही आपण बघूया. D = 3 × 60 × हे 1000 असं लिहितो मी, डिवायडेड बाय 2 × 100 × 4. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, हे 0 गेले, हे 0 गेले, बरोबर आहे. हा 2 गेला, हे राहिले 5, हे 4 गेले, हे राहिलं 15. सो इथं किती राहिले बघा आता 3 मल्टिप्लाइड बाय 15 मल्टिप्लाइड बाय 5. म्हणजेच इथं आता 15 मल्टिप्लाइड बाय 5 75. सो 75 मल्टिप्लाइड बाय 3 225. म्हणजे दोन्ही पद्धतीनं सुद्धा हे क्वेश्चन जे आहे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऑप्शन बघायचे, ऑप्शन मध्ये व्हेरिएशन असेल तर ट्रिकचा यूज करा, व्हेरिएशन नसेल तर अशा पद्धतीने डिटेल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. सो दॅट्स वाय हियर ऑप्शन बी इज करेक्ट हियर. नेक्स्ट वन, a beam of a rectangular section 100 mm by 200 mm carries a shear force of 400 kN. तुम्हाला सिंपली शेअर फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे, एफ म्हणा किंवा एस म्हणा. द मॅक्झिमम शेअर स्ट्रेस इन द बीम इज. तर या केसमध्ये तुम्हाला इथं डायमेन्शन सुद्धा दिलेले आहेत, B/D सुद्धा दिलेला आहे. मग मॅक्झिमम शेअर स्ट्रेस इज इक्वल्स टू, वी नो दॅट 3 डिवायडेड बाय 2 × शेअर फोर्स डिवायडेड बाय एरिया, ॲव्हरेज शेअर स्ट्रेस जे घेतो आपण. सो 3 डिवायडेड बाय 2 × शेअर फोर्स काय असेल बघा 400 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया काय असेल बघा 100 मल्टिप्लाइड बाय 200. इथं कॅन्सल काय होऊ शकतं आणि काय आन्सर येऊ शकतं बघा. इथं आता हे जे 3 पॉवर आहेत ह्या इथल्या डबल गेल्या, ही एक गेली, ही एक गेली, ही एक गेली. म्हणजेच काय राहिलं बघा इथं आता, त्यानंतर हे 2 गेलं, इथं 20 राहिलं, त्यानंतर हे 2 गेलं, इथं 10 राहिलं. सो 10 मल्टिप्लाइड बाय 3 30. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेटर जे आहे हे सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करता आलं पाहिजे विथ लेस टाइम. ओके, मिनिमम टाइम मध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करता आलं पाहिजे. सो दॅट्स वाय हियर 30 MPa दिस विल बी द करेक्ट आन्सर. ओके, तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल क्वेश्चन जे आहेत ह्या शेअर स्ट्रेस मधून विचारले जाऊ शकतात. सिंपल तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स विचारतील, त्याचबरोबर एखादं न्यूमरिकल एक्झाम्पल विचारतील, डायमेन्शनशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन्स तुमचे तयार होऊ शकतात. ओके, तर हा पार्ट होता आपला, छोटासाच पार्ट होता शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण टॉर्शन जो पार्ट आहे ह्या टॉर्शनशी रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत हे रिवाइज करणार आहोत आणि त्यासोबतच त्याचे जे MCQs आहेत तेही रिवाइज करणार आहोत. ओके, सो थँक्यू सो मच.